राज्य सरकारने मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 10% आरक्षण दिलं, पण ते आरक्षण टिकणार की नाही यावरून चर्चा रंगली आहे। त्यातच या आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आल्या। त्यावरच सुनावणी करताना कोर्टाने या याचिकांची सुनावणी 13 जूनपर्यंत तहकूब केली आहे आणि आरक्षणास स्थगिती देण्याबाबत कोणताही तातडीचा आदेश दिला नाही। परंतु आरक्षणानुसार शैक्षणिक प्रवेश आणि सरकारी नोकऱ्यातील नियुक्त्या केल्या गेल्यास त्या अंतिम निर्णयाच्या अधीन असतील असं कोर्टाने स्पष्ट केलंय। हायकोर्टाच्या पूर्ण पीठाने याचिकांवरील सुनावणी 13 जूनपर्यंत तहकूब केली आहे आणि आरक्षणाला तातडीने स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळली आहे। त्यामुळे तुर्तास तरी 10% आरक्षणानुसार नोकर भरती होणार आहे। मात्र भविष्यात मराठा आरक्षणाचा निर्णय जो घेतला जाईल त्यानंतरच नोकऱ्यांबाबतही अंतिम निर्णय घेतला जाईल। यावरच बोलताना मनोज जरांगे पाटील काय म्हणालेत ऐका। नाही, मी यासाठी सरकारला सांगितलं होतं की मराठा आणि कुणबी एकच आहे, तोच कायदा पारित करा। मराठा हा ओबीसी आरक्षण आहे, पुढे 4-2 ओबीसीच्या नेत्यांना विरोध केला म्हणून एवढ्या मोठ्या करोडो मराठा समाजाच्या लेकराचं वाटलं सरकारनं वेगळं आरक्षण देऊन करू नका असं मी त्याच वेळी सांगितलं होतं। ते 10% आरक्षण टिकणार नाही, ते 10% आरक्षण टिकणार नाही त्याच वेळेस जर सांगितलं असं सरकार जाणून बुजून करते। याचा अर्थ असा आहे की त्या 10%चा आमच्या मराठ्यांच्या लेकराला आत्तापर्यंत उपयोग झालेला नाही, म्हणजे ह्या 1.5 महिन्यात आणि पुढेही होणारच नाही अशी 100% दाट शक्यता आहे। हे आरक्षण टिकत नाही। आता सांगितलंय नोकर मान्य न्यायालयाने की नोकर भरतीत पुढच्या सुनावणीच्या निकालाच्या अधीन राहूनच तुम्हाला काम करावं लागणार आहे किंवा त्याचा उपयोग होईल। याचा अर्थ जर ते टिकलं तर पोरांना चांगलं झालं, नाही टिकलं तर वाटलं झालं। म्हणजे आजच्या नोकर भरतीत त्या मराठ्यांच्या पोरांना त्याचा उपयोग करता येत नाही। दुसरी गोष्ट की जे 10% आरक्षण दिलं त्याचा लाभ आत्ताही काही पोरांना घेता येत नाही। काही पोरांची इतकी ओरड आहे की आम्हाला त्याचं प्रमाणपत्र निघायला तयार नाही। कलेक्टर वेगळंच सांगतायत, तहसीलदार वेगळंच सांगतायत, एडीएम त्यापेक्षाही वेगळंच सांगतायत। म्हणजे इतकी अडचणी, जसं की आता नोंदी मिळालेल्या आहेत मराठ्यांच्या कुणबीच्या, तीच पोझिशन 10%ची पण नोंदी मिळाल्यात मराठ्यांच्या, परंतु एडीएम ऑफिसमधून, तहसीलमधून, कलेक्टर ऑफिसमधून प्रमाणपत्र दिले जात नाही। यावर बारकाईनं मुख्यमंत्र्याचं आणि गृहमंत्र्याचं लक्ष पाहिजे। यांचं याच्यावर लक्ष नाही। मराठ्यांचे लोक कसे गुतीता येतील, त्यांच्यावर कशा खोट्या केसेस करता येत्या, त्यांना म्हणजे गृहमंत्र्यांनी पदाचा गैरवापर करून कसं मराठ्यांना बेजार करायचं याच्यातच त्यांचा वेळ चालला। त्यांना जे प्रमाणपत्र निघणार आहे, ज्या नोंदी सापडल्या ते ताबडतोब दिले पाहिजे, हे निर्देश ते देत नाहीत। 10% आरक्षणे नोकर भरतीत त्या पोरांना उपयोग होईल हे काम ते करत नाहीत, नुसते माझ्या बघतील। कोर्टात काय होतं, आता मान्य न्यायालयाने दिलं पुढचा निर्णय, आता काय होईल ते होईल। आज येत आहे का त्या पोरांना प्रमाणपत्र घेता तर नाही, उपयोग करता येतो नोकरीत नाही, हे फसवाय सगळं काम। फक्त हे निवडणुकीत त्यांना विजय मिळवण्यासाठी मराठ्यांना 10% आरक्षण दिलं। यांना काही देणं घेणं नाही मराठ्यांचे पोरं मोठे होते का लहान होते, कारण हे सिद्ध झालेले। नोंदी मिळाल्या, हजारो नोंदी आत्ताही पडून आहेत, ते प्रमाणपत्र सुद्धा दिले जात नाही। जळीत नसून सुद्धा जळीत राज्यात काही तालुक्यात सांगितलं जातं की तुमचा रेकॉर्ड जळीत आहे। म्हणजे हे जे आहे ना, हे मराठ्यांना वाटोळं करण्याचं काम आहे आणि 10%ने तेच होणार आहे। त्यामुळे सरकारलाच माझी विनंती, गोरगरिबांच्या मराठ्यांचं वाटोळं करू नका, त्यांचा हक्काचं ओबीसीतलं आरक्षण आहे। मराठा आणि कुणबी एकच आहे, कायदा पारित करणं विषय संपून टाक नाही। मला नाही संपर्क साधला त्यांनी, पाठीमागे ज्यावेळेस साधीला होता त्यांनी त्यावेळेस मी तर स्पष्ट सांगितलं त्यांचा फोन आला म्हणून, त्यांच्या संभाजीनगरच्या नेत्याच्या मार्फत आला होता, हे नाव असंच सांगितलं होतं। आपण लपून ठेवायचं काय काम आहे? अजिबात नाही, कसलाच संपर्क नाही। फडणवीस साहेबांचा नाही आणि शिंदे साहेबाचा सुद्धा नाही, कोणाचाच संपर्क नाही। आठला लगेच सांगितलं असतं मीडियावाल्या बांधवाला, आणि मराठ्याला सांगितलं असतं काल आलता हो असं असं म्हणत होते। आता काय उपयोग येऊन असं म्हणणं आहे माझं। आता जरी ते करत असले तर ते मला माहीत, ते जर एखाद्या त्यांच्या नेत्याला सांगत असले जा फोन घेऊन आम्हाला बोलायचं, तर ते मात्र मला माहीत नाही। परंतु आता बोलून उपयोग नाही। आता या आचारसंहितेत मराठ्याचं एकही काम होणार नाही। मराठ्यांचा ना 10%चा होणार आहे, ना मराठ्यांच्या नोंदीचं होणार आहे, ना आता सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणीचा कायदा पारित करता येणार आहे, कारण आता आचारसंहिता आहे। आता काहीच होणार नाही, हे येड्या माणसालाही कळतंय। आणि मला याच्यात सगळ्या स्वारीची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकच आहे, या कायद्याच्या पलीकडे काही समजतच नाही। त्यामुळे मला सहज त्यांच्याशी बोलायचं नाही। असं थोडंच काय आम्ही जीवाचे मित्र आहेत बा, विरोधी पक्ष किंवा सत्ताधारी, मग याच्या प्यायला आपण भजे खो पावशर दोघं, असं काही नाही। करमाना बा आम्हाला एकमेकाला लय दिवस झाले भेट झाली नाही, आपण मोटरसायकलवर हिंडलो नाही, टाकू 50-50चं पेट्रोल दोघं, फडणवीस साहेब मागं बसू, मध्ये पुढं तिसरा बसू, असं काय इतकं जीवाचं मित्र नाही आमचं दोघाची, किंवा विरोधी पक्षाची आमची नाही। त्यामुळे मध्ये बोलायचं काहीच काम नाही। मला लागतं मराठा आरक्षण, त्याच्यात बोलत असले तर ठीक, बोलावं तर आता उपयोग नाही। आता आचारसंहिता आहे, आचारसंहिता संपल्यावर बोलू। 4ला आहे माझं आमरण उपोषण,
सरकारसाठी मी मरायला तयार पुन्हा मराठ्यांसाठी. आपण 4 तारखेला जो उपोषणाचा निर्णय घेतला तो नारायणगडावर होणार की अंतरवलीत होणार? नाही अंतरवालीत. नारायणगडावरती नाही. नारायणगड हे मराठ्यांची 6 करोड मराठ्यांची 900 करोड तिथं विराट असा मेळावा होणार की या पृथ्वी तलावर कधीच झाला नसणार. कुणीच त्याचं 100 वर्ष तरी किमान कुणीच रेकॉर्ड तोडू शकणार नाही जगात. इतक्या ताकदीचा तो विशाल महासभा तिथं मराठा आरक्षणासाठी होणार आहे. फक्त आणि फक्त मराठा आरक्षणासाठी ती सभा होणार आहे. 4 जूनलाच मी आमरण उपोषण करतोय. सगळ्या स्वारीची अंमलबजावणी व्हावी आणि मराठा आणि कुणबी एकच हा कायदा पारित करण्यासाठी ते उपोषण असणार आहे आणि ते कठोर असणार आहे. मी 4 जूनला उपोषण सुरू केल्याच्या नंतर सुद्धा 8 जूनला जी सभा होणार आहे मराठ्याची त्या सभेला सुद्धा ॲम्ब्युलन्समधूनच जाणार आहे. तिथं लोकांना मार्गदर्शन केल्याच्या नंतर मी त्याच ॲम्ब्युलन्समधून पुन्हा अंतरवालीत आमरण उपोषण ठिकाणी येणार आहे. हे आमरण उपोषण अंतरवालीतच होणार. हे 4 जूनला सुरू होणार. सकाळी 10 वाजल्यापासूनच हे सुरू होणार.